त्या शाळेत झालेला आहे. शाळेचा पहिला दिवस आहे. काय सांगाल आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत केलेलं आहे की महापौरांनी एकत्र मिळून? मी असेल, महापौर, आमचे आमदार पराग शहाजी, नगरसेविका आमच्या राखीताई, आमचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, आम्ही सगळेच जण आणि आमच्या महानगरपालिकेचे सर्व शिक्षण विभागातील अधिकारी. आज शाळेचा पहिला दिवस. खऱ्या अर्थाने ही इमारत, याला रूप, रंग, साज, सूर विद्यार्थी ज्या वेळेला येतात त्याच वेळेला चढते. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधला पहिला गुरु आई वडील असतात आणि त्यानंतर शिक्षक, आणि शिक्षक देणारी शाळाही असते. आणि म्हणून गुरु शिष्यांचा भेटच आहे. हा आनंदाचा सोहळा आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना आपण सुट्टीनंतर पुन्हा भेटायचं, एकत्र अभ्यास करायचा, एकत्र खेळायचं, आणि शिक्षकांना सुद्धा हुरहुर असते की अरे आपली मुलं, आपले विद्यार्थी 2 महिने झाले आपल्या बरोबर नाही आहेत, त्यांचा आनंद. आणि म्हणून या सगळ्याला आनंद सोहळा म्हणून आपण पाहतो. या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं याचा अर्थ पुन्हा एकदा आपल्या ज्ञान प्रक्रिया केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची सहभागिता देणं, हा आनंदोत्सव साजरा करताना आम्हाला अतिशय समाधान होतं. जे विरोध करतायत ते कंत्राटदाराचे समर्थक आहेत. कंत्राटदाराने दिलेल्या वस्तू बरोबर, कंत्राटदाराने दिलेल्या वस्तू वेळेत, आणि जेम पोर्टलवरनं पारदर्शक पद्धतीने येणाऱ्या गोष्टींमध्ये शंका, आणि म्हणून कंत्राटदार धार्जिणे लोकच जेम पोर्टलच्या खरेदी आणि त्याच्या वितरणावर शंका उपस्थित करतायत. एकूण काय सांगाल, ज्या पद्धतीने जेम पोर्टलवर आरोप होत आहेत, यामध्ये काय राजकारण वाटतं तुम्हाला? कंत्राटदाराचं हित विरोध करण्याचं कारण काय? एक पोर्टल आहे जे पारदर्शक आहे, जे सर्वमान्य आहे, जे सरकार मान्य आहे, जे किफायतशीर आहे आणि जे योग्य पद्धतीने काम करते, तिथून खरेदी केली तर यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण? आणि कंत्राटदारांनी केली तर हात सफाई. त्या कंत्राटदार हात सफाईचे समर्थक आहेत जे विरोध करतायत. परत वस्तू पोहोचल्यात का? केली स्वतः मान्य केली का? ते पोचतील आणि पोचणारच. एकूण महानगरपालिकेच्या शाळेत आलेला आहात, पण महानगरपालिकेच्या शाळा शिकवणं देखील आता महानगरपालिकेचे मोठं आव्हान झालेलं आहे. आतापर्यंत 9 शाळांच्या जागा ज्या आहेत महानगरपालिकेने खाजगी संस्थांना दिलेल्या होत्या. त्यातील एक पंतनगरची शाळा आहे, ज्या संदर्भात राजकीय जाधव यांनी देखील आवाज उचलला, स्थानिक नागरिकांनी आवाज उचलला, सगळ्याच पक्षाने आवाज उचललेला आहे, पराग यांनी देखील पत्र दिलेलं आहे. अशा प्रकारच्या 9 शाळा महानगरपालिकेच्या 2-3 प्रकार आहेत. एक, बांधून तयार असलेली शाळा. दुसरं, शाळेसाठी आरक्षित भूखंड. आणि तिसरं, विविध पुनर्विकासामध्ये ज्या AR म्हणजे अकोमोडेशन रिझर्वेशन खाली मिळणाऱ्या शाळा, या तिन्हींवर सर्वंकष धोरण पारदर्शक पद्धतीने महानगरपालिका करेल आणि त्या पद्धतीची कार्यवाही चालू आहे. ज्या फुकट आहेत ते पुन्हा देण्यात यावे. बघा, मुद्दा आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीने महानगरपालिका, मुंबईकर आणि महानगरपालिकेतले शाळेतले विद्यार्थी यांच्यावर अन्याय होईल आणि गैरफायदा दुसरा कोणीतरी घेईल अशी कुठली भूमिकेला भारतीय जनता पक्षाची मान्यता नाही. अनधिकृत कुठलीही गोष्ट ही खपवून घेतली जाणार नाही. अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीवर लावणं हे बरोबर नव्हे. त्या विद्यार्थ्यांना जवळच्या महानगरपालिका शाळा आणि अन्य शाळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही सगळे काम करू. आताच यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर गोंडी परिसरामध्ये शाळांची पाहणी केली होती. या ठिकाणी ह्या शाळा आढळून आल्या. आताच काही वेळापूर्वी त्यांनी एक विषय घेतलेला आहे की या शाळांची कागदपत्र देखील बोगस बनवली गेल्याचे समोर आलेलं आहे. ही कागदपत्र कदाचित पुढचे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी केली असा संशय आहे त्यांना. कसं पाहताय आता शाळांचा उपयोग इथे आता कागदपत्र देखील तयार करण्यासाठी केला गेलेला असा आरोप? बघा, किरीट सोमय्या यांचं अभिनंदन केलं. या मुंबई शहरामध्ये बोगस दाखले, जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र या सगळ्या विषयावर प्रचंड मेहनत करून त्यांनी पुरावे गोळा केले, ते प्रशासनासमोर मांडले आणि प्रशासनाला त्याची चौकशी करायला लागली. मी स्वतः बैठक घेतली, महापौर मॅडमने बैठक घेतली. आम्ही सगळेच या बोगस मनोवृत्तीच्या विरोधात आहे. मग या बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल,
या सगळ्या व्यवस्था उभा करणाऱ्या अन्य काही अशा गोष्टी अनधिकृत शाळा असतील किंवा अन्य काही असेल, हे जर कारणीभूत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. यात चुकीचं काय? तर ते पोलीस स्टेशनवर तक्रार देखील दाखल करायला लागतात. बिलकुल त्यांनी केली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार, महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार भरीव काम करत आहे. आता तर तशा अर्थाने विना अट ही कर्ज मुक्तीच आहे. ते नवीन धोरण कॅबिनेटमध्ये मंजूर झालं, ती योजना कामाला लागली. जे आमचे शेतकरी कर्जाचे हप्ते वेळेत भरतात त्यांनाही प्रोत्साहनात्मक त्या ठिकाणी त्यांचा अधिकार दिला जातोय. मग या सगळ्यात आंदोलनाचा विषय आला कुठे? सूचना असतील तर करा. आणि जर उभाटा सेना आंदोलन करणार असेल तर माझा प्रश्न एवढाच आहे की आंदोलनाची संख्या तुम्ही इनोव्हामध्ये घेऊन जाणार आहात का नॅनो कारमधला घेऊन जाणार आहात तेवढं सांगा. तुझा विरोधक बदनाम आहेत, त्यांनी महायुतीतल्या नेत्यांच्या नामाबद्दल चिंता करू नये. आणि एकनाथजी आमचे नेते आहेत, सुनेत्राताई नेते आहेत, देवेंद्रजी नेते आहेत, ते तिघं बरोबर एकमेकाला बरोबर घेऊन राज्याच्या हिताचं काम करतात. बदनाम लोगों ने हमारे नाम की चिंता नहीं करना.